नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातून कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली सर्वात मोठी बातमी आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात, कांद्याचे भाव घसरले असताना कांदा धोरण समिती कुठे आहे त्या संदर्भातील बातमी आहे. बघू शकता, गरजेचे होते. नाफेड आणि एनसेफच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेल्या समस्यावरही प्रकाश टाकण्याचा आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसे न करता मल्टीनॅशनल कंपन्यांचा फायदा होईल अशा पद्धतीने कांदा स्टोरेज सारख्या संकल्पना पुढे आणण्यात जात आहे का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती लाल कांदे सरासरी 1100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. सध्या मिळणारे हे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करीत विक्री करावा लागत आहे. देश आणि विदेशात मागणीच्या तुलनेने पुरवठा अधिक होत असल्याने कांदा बाजारात दबाव निर्माण झाला आहे. लासलगाव बाजार समितीत दररोज साधारण 25,000 क्विंटल कांद्याची आवक होत आहे. लाल कांद्याला किमान 500 तर कमाल 1356 रुपये भाव मिळत आहे. कांद्याचे बाजारभाव घसरत असताना राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. राज्यातील कांद्याचे बाजारभाव स्थैर्य राखण्यासाठी तसेच शेतकरी, ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे समतोल हित साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. राज्य शासनाची कांदा धोरण समिती नेमून कुठे आहे, असा संतप्त सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा उत्पादकाची अपडेट होतो पर्यंत थांबतो आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ पुढील व्हिडिओ अशा माहितीपूर्ण कांदा उत्पादकाची अपडेट होतोपर्यंत थांबतो आहे. जे महाराष्ट्राचे धन्यवाद.